फेक नरेटिव्ह काय बोलता, मतदार याद्यांबाबत पुरावे दिले आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग आणि भाजप यांची पार्टनरशिप आहे असा आरोपही राऊत यांनी केलाय। तर विधानसभेप्रमाणे तुमचं फेक नरेटिव्ह फॅक्टरी उद्ध्वस्त करू असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। फेक नेरेटिव्हची योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपने केलं। फेक नेरेटिव्ह राहुल गांधीविषयी, उद्धव ठाकरे साहेबांविषयी, राज ठाकरेंविषयी, काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने काम केलेलं आहे, सुरू केलं आम्ही नाही। आणि आम्ही काय फेक नेरेटिव्ह, तुम्ही मतदार यादी घोटाळे केलेत की नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे। निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यायला हवं। निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत। आम्ही जे म्हणतोय की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे हातात हात घालून काम करतात, त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला। हे स्पष्ट आहे, हे काय नेरेटिव्ह आहे, हे सत्य आहे, लोकांनी मान्य केलंय। पगारी नेते संजय राऊत असं म्हणतायत की भाजप काय निवडणूक आयोगाचा वकील आहे का? आम्ही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत, तर आम्ही जनतेची वकिली घेतलेली आहे आणि जनतेची वकिली प्रामाणिकपणे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जातंय। त्यामुळे आम्ही जनतेची वकील म्हणून उत्तर देतोय। ज्या पद्धतीनं तुम्ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी निर्माण केली आहे, 96 लाखचा आकडा तुम्ही आणलाय, हा आकडा किती खोटा आहे त्याचा साधा एक पुरावा देखील तुम्ही देऊ शकलेला नाही।